जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ मी गीता ऑलिम्पियाड 2025साठी बनवत आहे। अध्याय दुसरा, श्लोक 20 ते 25। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यश्शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। वेदा विनाशिनं नित्यै य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकं। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अच्छेद्योऽयमधायोऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु प्रचलोऽयं सनातनः। अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि। श्रीकृष्ण भगवान आत्म्याची अमरता आणि अखंडता सांगताना म्हणतात, आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही। तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे। शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही। पुढे श्रीकृष्ण अर्जुनांना म्हणतात, जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील। ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून नव्या शरीरात जातो। तसेच या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वाराही वाळवू शकत नाही, कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा, तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे। हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, विकाररहित आहे। म्हणून आत्मा हा वर सांगितल्याप्रमाणे आहे। त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू शोक करणे योग्य नाही। जय श्रीकृष्ण।